ते आमच्या अंगावर आले, छेडछाणी केली वगैरे. त्यांनी शिवागाळ केली त्या दोघांनी. थोडंसं माझ्या अंगावर धावून आले, 5 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले. 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत, अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत, याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे. इथे जे हॉटेल्स आहेत, ते ढाबे आहेत, तिथे राजरोसपणे दारू पिली जाते, दारू दिली जाते आणि मटणाची दुकानाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात तिथे मद्यपींचा वावर पाहायला मिळतो. ग्रामीण पोलिसांकडनं पुढच्या काळामध्ये अशा घटना टाळण्यासाठी काय कारवाई केली जाणार आहे? तर याच्यामध्ये आपण अगोदरपासूनच ही कारवाई जी मद्यपींचा आणि ह्याच्या संदर्भातली आपण कारवाई ठोसप्रमाणे करतो आहोत. तुम्ही आपण ज्या वेगवेगळ्या ठिकाणची जी आहेत, आपल्याकडे 2 महत्त्वाचे ठिकाणं आहेत, पहिने परिसर असेल किंवा बाहुली डॅम असेल, तर त्या ठिकाणची आपण ही कारवाई दारू पिणाऱ्या इस्मांवर आपण कारवाई करतो. आपण नाकाबंदी पण लावलेली आहे. नाकाबंदीच्या अनुषंगानं आपले फिक्स पॉईंट पण असतात आणि त्याच अनुषंगानं जे आहे ते पर्यटकांसाठी आता विशेष ह्याच्यामध्ये पुन्हा आणखी त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपण बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त आपण वाढवणार आणि एकंदरीत जे आहे ते कुठल्याही पर्यटकांना घाबरण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारची घटना जी आहे ती घटनेची पुनरावृत्ती कुठे होणार नाही आणि अचानक काही घटना तयार होणार नाहीत, त्या संदर्भानं आपण पूर्ण प्रिकॉशन त्या ठिकाणी घेऊ. हे जे आरोपी आहेत हे आरोपी आपल्याला पहिल्यांदा आपण जेवढा काही आपल्याकडे व्हिडिओ आला, आरोपींची ओळख कोणाची नव्हती, आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचप्रमाणे टेक्निकल अनालिसिसची मदत घेऊन आपण रात्रभर त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक बारकाईनं बघून आणि टेक्निकल अनालिसिस करून आपण याच्यामध्ये कोण कोण लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्या लोकांची माहिती आपल्याला पहिल्यांदा त्या पद्धतीने मिळाली. त्यानंतर आपण वेगवेगळ्या आरोपींना जे आहेत ते वाड्याचा परिसर, भिवंडीचा परिसर, त्याचबरोबर जे आहे ते एका ठिकाणी लॉजमध्ये जे होते ते दुसऱ्याच्या नावाने जाऊन राहिलेले होते, त्या अनुषंगाने आपण सगळे प्रयत्न करून ह्या आरोपींना जे आहे ते आपण ताब्यात घेतले. अंबड पोलीस स्टेशन मध्ये मदत इन द सेन्स, अंबड पोलीस स्टेशनची मदत हा मुद्दा जो आहे, अंबड पोलीस स्टेशन मध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा फिर्यादी जी आहे ते फिर्यादी त्या ठिकाणून निघाल्यानंतर अंबड पोलीस स्टेशनला हे पहिल्यांदा फास्ट त्या ठिकाणी आले. अंबड पोलीस स्टेशनला हा रात्री गुन्हा रजिस्टर झाला. अंबड पोलीस स्टेशनला रजिस्टर झाल्यानंतर आपल्याकडे तो गुन्हा जो आहे तो ट्रान्सफर झाला, त्याबरोबर लगेच ही कारवाई सुरू हे म्हणणं जे आहे ते रास्त नाही आहे. हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे इगतपुरी पोलीस स्टेशनला ते आलेले नव्हते. आपण कंप्लेंटशी मी स्वतः बोललेलो आहे. कंप्लेंट हे पहिल्यांदा आपल्याकडे 112ची जी व्हेकल आहे त्या व्हेकलनी त्यांच्याशी संपर्क केला. संपर्क केल्यानंतर ते एवढे फास्टमध्ये होते की वाडीवरून ते फास्ट पुढे निघून आले आणि त्याच्यामुळे त्यांनी अंबडला जाऊन तक्रार दिली. माझं कंप्लेंटशी बोलणं झालेलं आहे. आपलं म्हणणं जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आता हे जे आहे ते ज्या काही सिरियस आपण सेक्शन्स लावलेले आहेत ते त्यासाठीच लावलेले आहेत की जेणेकरून याच्यामध्ये भविष्यामध्ये आणखी काही स्ट्रिक्ट ऍक्शन जी आहे ती स्ट्रिक्ट ऍक्शन आपल्याला कशा पद्धतीने घेता येईल, तर त्या पूर्ण प्रक्रियाची छाननी करून आपण त्या पद्धतीने पुढे याच्यात आणखी कारवाई करू. व्हिडिओ मधला जो एक आरोपी आहे तो एक आरोपी अद्याप आपल्याला भेटलेला नाही, परंतु याच्यामधले जे गाडीवर चढणारा आहे, त्याचबरोबर दगड फेकणारा आहे आणि स्टिकनी मारणारा जे इतर आरोपी आहेत, अशा प्रकारचे 4 वेगळे आरोपी आपल्याला भेटलेले आहेत. जो एक आरोपी आहे जो त्याच्यामधला जो सांगितला की जो त्याच्यातला एक आरोपी भिवंडी वाडा परिसरामध्ये, तो अद्याप आपल्याला भेटलेला नाही. त्या दृष्टीने आपल्या टीम जी आहे त्या सगळ्या भागामध्ये आपल्या टीम आहे. गुन्ह्यापर्यंत त्यांचा पाठलाग झाला, हल्ले होत होते, महामार्गावर हा सगळा प्रकार घडत होता. आपल्या ग्रामीण पोलिसांची एकही टीम त्यांना इंटरसेप्ट करू शकली नाही तिथे एवढ्या 30-40. नाही,
पुन्हा आपल्याला सांगतो की आपल्याला जे आहे ते आपल्याला ज्या वेळेला फोन आला त्यावेळेस त्यांनी तो पास केलेला होता पिरियड, आणि त्यांचा जो फोन झाला तो फोन 18:32 फोन आहे, तेव्हा ते पास केलेले होते. आणि तेव्हा आपण जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा ते आपल्या संपर्कापासून ते म्हटले की आम्ही पुढच्या पोलीस स्टेशन पुढे शहरामध्ये आम्ही पास झालेलो आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना 2 वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, हे त्यांना पण माहिती आहे. आणि त्यांनी पण पोलिसांबद्दल जे आहे ते पोलिसांनी त्यांच्याबद्दलची जी कारवाई केलेली आहे, पोलिसांचा त्यांचा जो संपर्क झालेला आहे, आपल्या माध्यमातूनच त्यांनी सांगितलेलं आहे की पोलिसांच्या कारवाईबद्दल ते समाधानी आहेत आणि पोलिसांचा त्यांचा संपर्क झालेला आहे. साठी जवळ असतात पोलीस स्टेशन मिळाले नाही, चौकी मिळाली नाही, म्हणून ते भविष्यामध्ये दोन्ही ठिकाणी म्हणजे पहिने पण असेल आणि भावली पण असेल, म्हणजे कायमस्वरूपी 2 चौक्यांची गरज आहे असं तिथं स्थानिकांचं म्हणणं आहे. नाही, बाहुली परिसरामध्ये आपली जी आहे तो तुम्ही त्याबरोबर एक्झॅक्ट डॅम जर बघितला तर तिथे आपण चौकी आणि अशा प्रकारच्या वेळेला आपण त्या ठिकाणी पोलीस ठेवतोच, परंतु पहिने जे आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं नाकाबंदी आणि पोलीस आहेत. परंतु ओव्हरऑल जे आहे ते ओव्हरऑल या ठिकाणी जर समजा कोणालाही वाटलं तर 112चा नंबर जो आहे तो 112च्या नंबरवर आपण त्वरित कारवाई करतो. ह्यांना पण त्वरित फोन गेले, 18:32ला फोन गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु हेच फास्ट होते, त्यांनी पण तसं सांगितलेलं आहे. त्या दृष्टीने पण आपण पुढचे प्रयत्न करू. आणि या लॉजिंगच्या बाजूला टार्गेट नेहमी असतात, त्यातून गुंडगिरी कुठल्या ठिकाणी नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती लॉजिंग आहे किंवा अशा इगतपुरी भागात पण अशी लॉजिंग, ही सगळी गुंडगिरी तिथून. आता हे जे आहे ते हे लॉजिंग मधला कुठलाही हा विषय नव्हता. हा विषय जो आहे तो त्या ठिकाणच्या लोकल काही मुलांनी त्या ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीने थांबलेल्या मुलापासून हा सुरू झाला होता. परंतु लॉजिंगच्या दृष्टीने आपण नाशिक त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये जी काही लॉजिंग आहे त्या लॉजिंगवाल्याला आपण त्याप्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत. लॉजिंगची आपण अचानक तपासणी करतो आणि काही आपण डिकॉय वापरून पण तपासणी करतो, जेणेकरून त्याच्यावरती लॉजिंगच्या परिसरामध्ये आपण आता मध्यंतरी 4 कारवाया पण केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने पण आपल्या कारवाया लॉजिंग असतील, अशा प्रकारचे इलिगल कुठले रेस्टॉरंट्स असतील, कुठे इलिगल दारू विक्री असेल, आणि ह्या पद्धतीने जे आहे ते आपण नक्की त्याच्यावरती ठोस कारवाई जी आहे ती व्यवस्थित होते.